नमस्कार मित्रांनो, हे नेपियर गवत आहे. मुख्यत्वे गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यासाठी हिरवा चारा म्हणून वापरलं जातं. दुधाळ जनावरांसाठी अतिशय पोषक असतं हे गवत. तसंच जलद वाढणारं ही पीक आहे. 60 ते 70 दिवसात ही कापायला येते पीक. म्हणजेच हे गवत ही वर्षातून एकदा लावल्यावर 4 ते 5 वर्ष हे गवत राहतं. ह्याची लागवड खरीप किंवा उन्हाळे म्हणजे जून आणि सप्टेंबरमध्ये चांगली होते. तसंच हिचं अंतर 60 बाय 60 सेमी अंतराने लागवड करावी. लागवडीचा प्रकार हा कोंब, राईडोम, स्टेम कटिंग वापरून करावी. तसंच या गवताचं काय करायचं, वेळेवर कापणी न केल्यास गवत काय होतं, कडक होतं. कीड आणि रोगासाठी म्हणजे रोगाच्या नियंत्रणासाठी निरीक्षण करणं आवश्यक आहे. बघा, चांगल्या वाढीसाठी नियमित पाणी व तण नियंत्रण आवश्यक आहे. या गवताला आपण पाहू शकतो हे गवत किती वाढलेले. सध्या याची कापणी केलेली, कापणी करून याला खत घातलेलं आहे, युरिया टाकलेला आहे. युरिया टाकल्यामुळं हे गवत चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. चला आपण गवत थोडं पाहूया. हे जनावरांसाठी खूपच चांगलं गवत आहे. कारण हे गवत जे आहे मित्रांनो, हे जनावर खूप खातात याला. म्हणजे याला विशेष म्हणजे काय असतं, काटे नसतात. आणि काटे नसल्यामुळं जनावराला हे गवत आवडतं. हे पहा, ही काय होतं, हे जी बुड आहेत ती जास्त निब्बर होत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, जनावरे हे गवत खातात. निबर गवत किंवा निबर ही झालेलं जे असतं ना, ते खात नाही जास्त करून जनावर. हे पहा.